मौजे तळेगाव रोही येथील अनुसूचित जाती बौद्ध शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रहिवाशांच्या वाड्या वस्त्या तसेच जमिनीलगत खडी क्रशर, डांबर प्लांट, आरएमसी प्लांट असे मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या व्यवसायाला परवानगी दिल्याने सामाजिक कार्यकर्ते सुखदेव बाबा केदारे हे चांगलेच आक्रमक झाले। आज तुम्ही या तळेगाव रोहीचे मालक आहे, तुम्ही हे तुमचं इस्टेट आहे बरोबर, परंतु ज्या टायमाला या खडी क्रेशरला तुम्ही ठराव दिला, काय बेसवर दिला? आपण त्यामध्ये त्यांना आजूबाजूच्या शेतकऱ्याची, नागरिकांची संमती ही ग्राह्य धरूनच ती त्यांची परवानगी घेतल्यानंतर सदरचा ठराव हा ग्राह्य राहील आणि ती NOC सुद्धा ग्राह्य राहील। त्या अनुषंगानं आज जी आपली मीटिंग होती यामध्ये नागरिकांचाच अर्जाचा आणि त्यांच्या भावनेचा विचार केला जाईल। जर आजच्या मीटिंगमध्ये हा कॅन्सल होणार का? तो आपण तसं त्या पद्धतीचे ही वेळ द्यायची नाही, कॅन्सल होणार का नाही? जे आपण जो मुद्दा टाकला आहे शासकीय मुद्द्यांच्या अनुषंगाने, हा हे शब्द नाही, आज वसूल अधिकारी तुम्ही हा कॅन्सल आजच्या मीटिंग मध्ये होणार का? तोच विषय घेऊन राहिलो ना की तुम्ही एक कर्मचारी आहे, वसूल अधिकारी आहे, विचार केल्यापेक्षा नाही बोला, हा बोला ना। त्यांनी आजच्या मीटिंग मध्ये ठराव कोणताही कॅन्सलचा वडलेला नाहीये आणि ते तुम्हाला तसं सांगणार नाही, कारण प्रोसिडिंग ते लिहिलेली नाही। आपण जेव्हा ते आपल्याला मासिक सभेची येस किंवा नो बोला तुम्ही, त्यावेळेस कळलं आपल्याला ठराव कॅन्सल शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करणार नाही कॅन्सल। हो, शासकीय नियमाप्रमाणे कारवाई बाबा तुमची प्रतिक्रिया। नमस्कार। आज सगळ्या आपल्या मीटिंगला त्यांच्या तक्रारी आलेल्या आहे, त्याच्यावर निर्णय घेईल, सरपंच घेतील, आम्ही सगळे बॉडीवाले। निर्णय झालाय ना, घेतलाय निर्णय झाला। सर्व सदस्यांनी या जो प्रकल्प आला त्याला विरोध केलाय सध्या संपूर्ण, हो, आणि त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांच्या अर्जानुसार केला। अच्छा, वैयक्तिकरित्या काही कोणी केला नाही, सर्व तिथं आजूबाजू शेतकरी आहे त्यांनी अर्ज आला आणि त्या अर्जानुसार सर्व सदस्यांनी तो ठराव नामंजूर केला। तुमचं नाव जो बोला, नाव सांगा तुमचं। सदस्य दीपक रंबाजी ठाकरे। तुमचं बोला। गणेश प्रकाश चौरे। हा, चला इकडे ताई, त्यांना विचार द्या ना, गणूला विचार द्या ना, या इकडे या ताई। हा गावामध्ये खडी क्रेशर झालंय तुमचं, तुम्हाला सदस्य तुम्ही अक्षरशः तुम्ही माझे काय आहे किंवा बहिणी, तर याच्यात तुमचं सरपंचाने ग्रामसेवक गवाई यांना तुमची सही घेतली का? त्याच्यावर तुम्हाला विश्वासात घेतलाय का? नाही, विषयच माहित नाही, फक्त सह्या घेतल्या आणि झालं। तुम्ही किती का विश्वास घेतलाय का तुम्हाला? तुम्हाला ताई आम्ही पण अजून सही केली। बर, तुमचा ठराव मंजूर नामंजूर आहे ना? आता हे आपले ज्येष्ठ नेते वाकचौरे, याबद्दल तुमचं काय मनोगत आहे? माझ्या समक्ष कुठलाही ठराव ग्रामपंचायत मध्ये झालेला नाही खडी क्रेशर बद्दल। अच्छा, तेव्हा मला सहाय्य करायचा प्रश्नही उद्भवत नाही, ठरावच झालेला नाही। बरं, म्हणू कसा सांगा ना लोकांना। माझी सरपंच भाऊसाहेबला बोलून विचारा ना कोण केदारी मॅडम, भाऊसाहेबला बोलवा ना, माझी सरपंच आपलं काही काम नाही। या परिसरातील शेतकरी आणि रहिवासी यांनी एकूण 30 ते 35 तक्रार अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल केले। ग्रामपंचायत कार्यालयावर या अनुसूचित जाती बौद्ध शेतकरी रहिवाशांनी धडक मोर्चाही काढलाय। ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांना जाब विचारलाय। ग्रामस्थांना विश्वासात न घेता तुम्ही या प्रकल्प व्यावसायिकाला मनमानी पद्धतीने संमतीपत्र अथवा ठरावपत्र दिले कसे, असा संतप्त सवालही यावेळी ग्रामस्थांनी विचारलाय। मौजे तळेगाव रोही येथील ग्रामपंचायतीने दिलेला ठराव मागे घ्यावा, तसेच मानवी आरोग्याला हानिकारक असलेल्या खडी क्रशरवर डांबर प्लांटला या परिसरात परवानगी देऊ नये, अशीही मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गंगाधर वानखेडे, चांदवड।